स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. जी घटना झाली ती दुर्दैवी आहेच, त्याला काय नाकारून चालणार नाही. आपण एक परिवार म्हणून तिला जेवढं पाठबळ देऊ शकतो तेवढं देण्याचं काम विखे पाटील परिवाराने केलंय. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा राजेंद्र विखे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून सगळे उपचार आपण मोफत करत आहोत. सगळं जे काही पुढचं जी काही प्रणाली असेल किंवा एक अतिशय मोठ्या सेंटरमध्ये जरी प्लास्टिक सर्जन लागत असेल आपण त्याची व्यवस्था करून देणार आहोत. पण आता तुर्तास तरी त्याची आवश्यकता मला वाटत नाही. आरोपी सापडत नाही हे बरोबर खरी गोष्ट आहे, पण दुर्दैवाने ज्या भागामध्ये ती घटना घडली त्या भागामध्ये जवळपास कुठेही CCTV उपलब्ध नाही ज्याने की आपण ट्रॅक करू शकू. तर थोडंसं यंत्रणेवर आपण दबाव टाकलेला आहे. CDR काढणे किंबहुना काय त्याची पार्श्वभूमी, अजून ती पूर्ण पार्श्वभूमी समोर आल्याशिवाय मला वाटतं की आरोपीला पकडणं थोडंसं अवघड आहे. पण पोलिसांशी संपर्कात आपण आहोत आणि मला वाटतं की लवकरात लवकर एकदा ती मुलगी त्या मानसिकतेत आली जबाब देण्याची आणि व्यवस्थित, तर मग त्यावर जास्त गती येईल. आणि आव्हान एवढंच आहे की अशा प्रकारच्या नराधमांना अटक होण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. जे स्केच जे आहे ते स्केच जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर सर्क्युलेट व्हावं, कारण की आज आपल्या एका बहिणीवर ही वेळ आलेली, ती आज आपल्या घरातली पण असू शकते. या गोष्टीचा विचार करत सगळ्यांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त सहकार्य पोलीस प्रशासनाला करावं, तर हा माणूस लवकरात लवकर जेलमध्ये यावं ही अपेक्षा आहे.